कंपनी एखाद्याचं मार्केटिंग करायचं असेल, म्हणजे समजा लक्स साबण आहे, त्याच्यासाठी तिने कोणाला हायर करते? एखाद्या सेलिब्रिटीना, राईट? तसं काय त्याच्यासाठी आपण बघितलं करीना कपूर, इवन शाहरुख खाननी पण केलेलं आहे. लिप्टन टीची असेल तर श्रद्धा कपूर करते, आणि मम्मा अर्थची असेल तर केश किंगची असेल तर जुही चावला आणि शिल्पा शेट्टी ह्या करतात, राईट? कारण की असं हे आहे की जर सेलिब्रिटी हे वापरतात ही प्रोडक्ट, तर ते काहीतरी बेनिफिट ना, तर आपण पण वापरलं असं पाहिजे असं म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का, एक असा एक माणूस आहे की ज्यांनी आपल्या मधाच्या म्हणजे हनीच्या मार्केटिंगसाठी चक्क अस्वल म्हणजे बिअरचा वापर केलेला आहे. कोण? मी तुम्हाला सांगते. तुर्कीमध्ये एक हे होते, म्हणजे हनी म्हणजे हनी सेलर होते, मधाचा वापर करणारे. त्यांचा होता इब्राहिम. त्यांनी काय केलं, त्यांचं ते मध ते बाहेर ठेवायचे ना, तेव्हा ना रोज एक अस्वल येऊन ते मध खायचा, सारखा मध खायचा. मग ते कंटाळले, म्हणजे हे काय चाललं आहे असं त्यांनी बघत बघत बसले. हे चक्क असं 3 ते 6 महिने चालू राहिलं, तो मध खायचा. मग त्यांनी नंतर काय केलं, ठीक आहे आपण एक काम करूया. त्यांनी ते स्वतःच्या कंपनीचं मध आणि दुसऱ्याच्या कंपनीचं मध असं वेगळ्या प्रोडक्टमध्ये म्हणजे वेगळ्या भांड्यात ठेवायचं. खरं काय करायचं, अस्वल येऊन ना तेच त्यांच्याच ते बनवलेलं मध खायचं. मग त्यांना कळालं की अस्वलाला हे मध खूप छान लागतं. मग त्याने ते ना रेकॉर्डिंग केलं आणि त्याची मार्केटिंग केली. आणि मग त्यांनी दाखवलं, बघा माझं मत किती बेस्ट आहे, माझ्या कंपनीचं मत किती हनी किती बेस्ट आहे, की जे अस्वल खातो आहे. बघा, त्याने कुठे सेलिब्रिटीचा वापर नाही केला, त्यांनी अस्वलाचा वापर केला, म्हणजे बिअरचा वापर केलेला आहे. बघा, आपण सेलिब्रिटीला खूप मोठे चार्जेस देऊन त्यांना वापरतो. खरं ह्या माणसाने चक्क अस्वलाला बोलवलं. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.